हॅलो मित्र हो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल एक्झाम स्टेटसवर. आणि मी आहे श्रीकांत. तर मित्र हो, जिल्हा परिषद अंतर्गत भरण्यात येणाऱ्या MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठीचे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे नव्याने जाहीर करण्यात आलेले आहेत. तर नेमके कोणत्या प्रकारचे हे सेवा प्रवेश नियम आहेत, कोणकोणत्या अटी आहेत, ज्यांची पूर्तता केल्यानंतर आपण MPW या पदावर आपली बढती मिळवू शकतो, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्र हो, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ही जी पद आहे हे जिल्हा परिषद, स्टेट गव्हर्नमेंट आणि इतरही विविध नगर परिषद आणि विविध ठिकाणी हे पद भरले जात असते. तर प्रत्येक ठिकाणी या पदाचे सेवा प्रवेश नियम हे वेगवेगळे आहेत. तर जिल्हा परिषदेसाठीचे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे जाहीर झालेले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती या GR मार्फत आपण समजणार आहोत. मित्र हो, तसेच महाराष्ट्र शासनाअंतर्गत भरण्यात येणाऱ्या MPW म्हणजे आरोग्य सेवक या पदासाठीची सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी जी समिती आहे ही नेमण्यात आली असून त्यावर विचार विनिमय करून नव्याने सेवा प्रवेश नियम हे तयार करण्यात येत आहेत. आणि या समितीने तशा प्रकारचे सेवा प्रवेश नियम तयार करून हे सुपूर्द केलेले आहेत आरोग्य सेवेकडे. तर त्यावर फायनल साईन झाल्यानंतर तेही सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर तयार होणार आहेत. आणि इतरही आरोग्य सेवेतील विविध पदांसाठीचे जे मागणी पत्र आहे हे डिपार्टमेंटला माहिती मागून त्यावर लवकरच जाहिरात येणार आहे. तर त्याआधी आपण या MPW पदासाठीची जिल्हा परिषद अंतर्गत आलेले हा जो GR आहे याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला बघूया. तर मित्र, हा आहे महाराष्ट्र शासनाचे राजपत्रक. हे जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या MPW पदासाठीचे जे सेवा प्रवेश नियम आहेत यामध्ये घोषित करण्यात आलेले आहेत. तर मित्र हो, या GR मध्ये आपल्याला दिसून येते की जे सेवा प्रवेश नियम आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर इन शॉर्ट मध्ये आपण बघणार आहोत मित्र हो, हे आहेत MPW पदासाठीचे सेवा प्रवेश नियम. तर मित्र हो, यामध्ये आपल्याला दिसून येते की इथून आपण बघणार आहोत. तर विषय असा आहे, जिल्हा परिषद सेवेतील गट हे पद धारण करणाऱ्या तसेच या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल, म्हणजेच ज्यांना 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत असे कर्मचारी, ज्यांना 3 वर्ष प्लस झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीमध्ये पात्रता व सेवाज्येष्ठतेच्या अधीन राहून खालील निकष जे व्यक्ती पूर्ण करतील त्यांचा विचार हा पदोन्नतीसाठी केला जाणार आहे. तर कोणकोणते असे कर्मचारी आहेत ज्यांना आपण विचारात घेण्यात येणार आहे या राजपत्रानुसार हे आपण बघणार आहोत. तर मित्र चला बघूया. असे कर्मचारी ज्यांनी विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा समतुल्य अर्हता ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि त्याबद्दल एक टिप्पणी त्यांनी दिलेली आहे. परंतु असे की सदरचे सेवा प्रवेश नियम हे झालेल्या दिनांकापूर्वी जिल्हा परिषद सेवेत असलेल्या गट परिचर पद धारण करणाऱ्या आणि 3 वर्ष नियमित सेवा करणाऱ्या ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा व्यक्ती देखील ज्येष्ठतेच्या अधीन राहून सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षापर्यंत पदोन्नतीसाठी पात्र राहतील. तर मित्र, यामध्ये जे कर्मचारी 5 वर्ष लागलेले आहेत त्याच्या आधी जे लागलेले 5 वर्ष आधीपर्यंतच्या सर्वांसाठी ही सूट त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर मित्र, त्यांनी आणखी दुसरी एक हे टाकलेली आहे की जे कर्मचारी अशा पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांच्या शासनाच्या विविध विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील 3 संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. तर मित्र हो, जे बेसिक बेसिक आपले एज्युकेशन लागते ज्याच्यामध्ये आपण जसं SI चा उल्लेख करत असतो, जसं महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या MPW चे पद आहे त्यामध्ये शक्यतोवर SI हे पद डिप्लोमा आपल्याला मागितलं जाते 1 वर्षाचा. तर जिल्हा परिषद मध्ये याबाबत थोडीशी सूट देण्यात येते आणि यामध्ये असं सांगितलं आहे की तुम्हाला 1 वर्षाचा SI चा कोर्स न करता तुम्ही जे महाराष्ट्र शासन स्वतः जे प्रशिक्षण देण्यासाठी जे नागपूरची संस्था आहे, जे कुटुंब कल्याण आणि प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था यांच्या मार्फत तुम्हाला 1 वर्षाचे प्रशिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे, जे तुम्हाला 3 अटेम्प्ट मध्ये पास व्हायचं आहे. तर हे झालं त्यांच्याकडून देण्यात येणारे प्रशिक्षण. म्हणजे यावरून काय निष्कर्ष निघते की जे मुलं ज्यांचं 12वी सायन्स मिनिमम झालेलं आहे, 12वी सायन्स ज्यांचं झालेलं आहे ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला
जॉईन झाल्यानंतर आफ्टर जॉईनिंग तुम्हाला 3 अटेम्प्टमध्ये एक हे जे प्रशिक्षण आहे हे पूर्ण पास करून द्यावं लागणार आहे. ही त्यांनी बेसिक अट ठेवलेली आहे. म्हणजे मूलतः तुमचं एज्युकेशन जर 12वी सायन्स जरी असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. आणि हे झालं ज्यांची ज्यांना जे कर्मचारी सेवेत आधीच आहेत. आणि याच्यासाठी कोण एलिजिबल राहणार आहे मित्र तर हे बघून घ्या. जे कर्मचारी सध्या ग्रुप डी मध्ये सध्या कार्यरत आहेत आणि ज्यांची सेवा ही मिनिमम 3 वर्ष झालेली आहे, म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त. आणि सोबतच सेवा प्रवेश नियम जे आहेत यामधील जी सेवा ज्येष्ठता यादी आहे त्या यादीनुसार ज्यांचा सिनियरिटीमध्ये नाव असेल तेच यासाठी इलिजिबल राहतील. त्यांचे प्रमोशन होणार आहे आणि ज्यांचं मिनिमम क्वालिफिकेशन हे 12वा वर्ग असेल तेच याच्यासाठी इलिजिबल राहतील. तर मित्र हे झालं जे सेवेत सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या प्रमोशन बद्दलची माहिती. आता आपण बघणार आहोत जे मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून एक्झाम देतात त्यांच्यासाठीची माहिती आपण बघणार आहोत. तर मित्र निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराचे नामनिर्देशनाने जे निकाल जाहीर होतात आणि जे MPW होतात त्यांच्यासाठी जे असलेले सेवा प्रवेश नियम आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर याच्यासाठी आहे मित्र ज्यांचे किमान वयोमर्यादेबद्दल इथे सांगितलं आहे. पदावरील भरतीतील जाहिरातीला अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटची तारीख त्यांचे वय मिनिमम 18 पाहिजे. आणि ही झाली किमान वयोमर्यादा. आता बघू कमाल वयोमर्यादा. तर मित्र त्या तारखेपर्यंत ज्यांचे वय 38 वर्षापेक्षा जास्त असू नये. हे झालं कास्टवाल्यांसाठी. आणि जे ओपनवाल्यांसाठी जे असते हे 43 वर्ष, म्हणजे ओपनवाल्यांसाठी 38 वर्ष आणि जे कास्टमध्ये येतात रिझर्वेशन त्यांना 43 वर्ष पर्यंत ते फॉर्म भरू शकतात. आणि मित्र मिनिमम क्वालिफिकेशन यामध्ये पण सेमच आहे. ज्यांचे 12वी सायन्स झालेले आहे असे सर्व मुलं यासाठी अप्लाय करू शकतात. हे बघू आपण शैक्षणिक क्वालिफिकेशन. त्यामध्ये विज्ञान या विषयाचं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ज्यांचं झालेलं आहे, म्हणजेच 12वी सायन्स ज्यांचं कम्प्लीट आहे ते पोरं याच्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि आता टेक्निकल बद्दल बोलूया. तर बहुउद्देश आरोग्य कर्मचारी या शासनाच्या विभागीय आरोग्य कल्याण प्रशिक्षण केंद्र व सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या 12 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थांमधील अभ्यासक्रम हा 3 संधीमध्ये ज्यांनी कंप्लीट केला हे याच्यासाठी इलिजिबल राहतील. तर मित्र लक्षात घ्या, जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर हा 1 वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा मूलभूत कोर्स जर तुम्ही बाहेरून पास झालेला असेल मिनिमम 3 अटेम्प्टमध्ये तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. किंवा जर तुमच्याजवळ नसेल तर आणि तुम्ही जर ओनली 12 सायन्स जरी असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. पण महत्त्वाची अट ही आहे की तुम्ही 3 अटेम्प्टमध्ये समजा जर तुम्ही फक्त 12वी सायन्स असेल तर तुम्हाला 3 वर्षात 3 अटेम्प्टमध्ये मिनिमम 3 अटेम्प्टमध्ये हा जो 1 वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा कोर्स हा कंप्लीट करून द्यावा लागेल, तेव्हाच तुम्ही याच्यासाठी एलिजिबल राहाल. आणि दुसरी महत्त्वाचं एक यामध्ये दिलेलं आहे सेवा प्रवेश नियममध्ये, जो 90-10 या रेशोमध्ये प्रमोशन व्हायचं, म्हणजे सरळ सेवेने 90 10% फक्त प्रमोशन व्हायचं. तर ते आता बदलून त्यांनी महत्त्वाचा चेंज केला आहे, तो म्हणजे आरोग्य सेवक पदावरील पदोन्नती आणि नामनिर्देशन याचा जो रेशो आहे हा झाला आहे 25-75. म्हणजे आता यानंतर 25% जेवढे कर्मचारी आहेत त्यांचं प्रमोशन होणार आहे आणि 75% कर्मचारी यांचं जे होणार आहे सरळ सेवेने एक्झाम होणार आहे. तर मित्र ही होती माहिती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती मित्र. याच प्रकारे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे महाराष्ट्र शासनाचे पण लवकरात लवकर डिक्लेअर होणार आहेत. तशा प्रकारचे कोणतेही GR आलेले असल्यास आपण या YouTube चॅनलवर मित्र आपण इथे जिल्हा परिषद अंतर्गत भरण्यात येणाऱ्या आरोग्य सेवक या पदासाठीचे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे बघितले आहेत. तर अशाच प्रकारचे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे महाराष्ट्र शासना अंतर्गत भरण्यात येणाऱ्या आरोग्य सेवक पदासाठी पण लवकरात लवकर सूचित होणार आहेत. GR पण येणार आहे त्याबाबतचा. तो आला की आपण या चॅनलवर नक्कीच टाकू. जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.